पुरीनं उत्तर द्या सगळ्या पुरी. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही का? मिळतच नाही तर देखील रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आणि आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. आता पुरीने नीट उत्तर द्या. तुम्हाला बसला धोका, धोका बसला, आता ही तुम्ही गोष्ट सांगणार कोणला? आईला सांगू शकत, आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, मग तुम्ही सांगा कोणाला? बहिणीला सांगू शकत नाही, भावाला सांगू शकत नाही, बापाचा तर वारा लागू देत नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, मग तुम्ही सांगणार कोणाला? पोरीला, मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. आता कुणाला सांगलं? मैत्रिणीला. लई किचकट आहे बरं का, लई किचकट. आणि हे लई किचकट ऐकलं तरच कळत आपण, आतल्या आत कीर्तन. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला की बाई मी प्रियकर निवडला, स्मार्ट होता पण नपुसक निघाला, मग त्याने मला हाय केलं, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, मी 9 ग्लास उसाचा रस प्यायला, कारण मी जर्शी होते. मागून कळलं मला पैसे, त्याच्याकडे पैसे नाही, मग त्यानं घड्याळ घाण टाकलं, मला रस पाजला. मग मला अंदाज आला, जो माझ्या प्रेमासाठी घड्याळ घाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू शकतो. म्हणून पटापटा बोला, मी त्याच्या प्रेमात पडले, तो माझ्या प्रेमात पडला, आम्ही दोघं पडून, आम्ही दोघं पडून गेलो एखाद्या दुकानात कामाला. तिथे गेलो, मला पोरग जेवढ्या जेवढ्या मुलगी बरे समजाय काय निघास, जेवढ्या जेवढ्या पोरी दरिद्री पोरांच्या नादी लागल्या, त्या पोरींची हीच अवस्था झाली. हीच भिकार पोरांवर प्रेम केलं ना पोरीनी, पोरी तशाच गेला. कारण मुलींमध्ये 2 गोष्टी असतात, स्मार्ट मुलगी कधी स्मार्ट मुलावर प्रेम करीत नाही, असा जगात इतिहास नाही. ती सावल्याच पोरावर प्रेम करणार. आणि दुसरी गोष्ट आहे मुलीची, मुलगी कधीच ब्रिलियंट मुलावर प्रेम करणार नाही, कधीच नाही. हुशार पोराच्या पोरगी नादीच लागणार नाही. डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी, कस्टम अधिकारी अशा टॉपच्या पोरांच्या पोरी नादी लागणार नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, छपरी एकदम दरिद्री, बगलात गोचिड्या असं येत दरिद्री. आणि पोर काम काय करते, विहिरीवरच्या मुठली चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय कळलं बा तिथे दरिद्री. ही गेली त्याला सांगायला, बाई मी प्रेमात पडले, मैत्रिणीला सांगायला गेली, ते तिची मैत्रीण आहे बा कटाळ करी नीट. ही गेली मैत्रिणी सांगायला, बाई प्रियकर निवडला पण धोका बसला. तिची मैत्रीण कोणी नीट आहे का? तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया, जरा किचकट आहे. इच्छा आणि इच्छेची मैत्रीण, आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. तुमच्या पाया पडून नसोबाची यात्रे सांगतो, या जगात आपला कोणाचाही काही संबंध नाही, फक्त मायेमुळे घेतलाय. कोण कोणची बायको नाही, कोण कोणची प्रियशी नाही, कोण कोणचा प्रियकर नाही, कोण कोणचा पोरगा नाही, कोण कोणचा बाप नाही, कोण नाही, फक्त माया. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम
ती तुला फक्त भिकारी करते, तुला प्रेम करायला तिला वेळ नाही. आणि तू दरिद्री असल्यामुळे जमीन विकून तिच्या नादी लागल्याशिवाय हे प्रेम बिम या सगळ्याला लबाड आहे. या जगात प्रेम नाही, या जगात तिघच सत्य आहे, आई वडील संतान भगवंत. आई वडील संतान भगवंत, हे बाकी सगळे मित्र मित्र हे सगळे. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. हे इंद्रिकांचे वाक्य दे, काल खरे आज खरे उद्या खरे. हे प्रेम बिम काही नाही. ही तिला सांगायला गेली, कोणाला? मायला. बाई मी प्रियकर निवडला, पण घोटाळा असा झाला ग, तो नपुसक निघाला. मला धोका बसला. माया म्हणते अगं बाई तुला तरी निदान प्रियकर आहे, मला तर नवराच नाही. कोणाला? कोणाला? मायेला. आणि मग इच्छा म्हणते का ग, तुला जर नवराच नाही, तुला जर नवरा नाही तर तू काम काय करते? काम काय करते हा प्रश्न कोणाचा आहे? इच्छेचा. माया म्हणते माझं एकच काम आहे. माया म्हणते माझं एकच काम आहे, जन्माला आलेला प्रत्येक जीव हा देवाचा अंश आहे, पण मी त्याला चिटकले का तो 84च्या खचाट्यात गुंतून मरतो. तो भजन करीत नाही, त्याला गाडी बांगला सासरवाडी एवढ्यातच तो गुंतून मरतो, आणि त्याला गुंतून मारणे हा माझा भांडा आहे. बोलणं वेगळं, त्याची कपड्याची आवड वेगळी, राहण्याची आवड वेगळी, हसण्याची आवड वेगळी, ज्याचा त्याचा प्रारब्ध वेगळा. कोण कोणाचा संबंध आहे? जो जसा जन्माला येईल तसा 17वा अध्याय डायरेक्ट म्हणतो, झाड जाणीचे फुले मानव जाणीचे बोले, जो ज्याचे त्याचं फळ भोगे. 35 पोरं एका वर्गात आहे, एका पोराला 90% मार्क आहे, आणि एकाचे 3 विषय राहिले, ज्याचा त्याचा भाग आहे. अजून तासभर काहींना इस्टेट मोकारे पोरं नाही, काहींना इतकी पोरं आहे झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेच नाही. काहींनी 10 लाख भरले, 3,000 पगार भरले, 10 लाख घेतात. काही जूनला परमनंट झाले, जुलैला. काहींची पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. कलियुगी. कलियुगामध्ये काय? कलियुगामध्ये काहींना इस्टेट मोकार आहे, बुद्धी नाही, काहींना इतकी बुद्धी आहे, फेवर आहे, पैसे नाही, पण मार्क 92. ज्याचा त्याचा संबंध वेगळा आहे. तुम्ही कुणाचा संबंध लावू नका. हा सगळा मायेचा तमाशा आहे. आणि ती माया म्हणते मी जर बिलगले तर कोणत्याही ऋषी मुनीला संपवते, तर माणसाचा काय विषय आहे? माझ्या समान कोणीही टिकणार नाही, आणि मी प्रत्येक जीवाला चिकटतेच आणि त्याला गुंतून मारतेच. हा माझा धंदा आहे. इच्छा म्हणते तू जरा शांतपणा करू नको. तुला माहित नाहीये ज्ञानेश्वरी गाथा आणि हरिपाठ हे तुला मारायचं औषध आहे. जसा माणूस जर जास्त भजन करायला लागला तर माया आपोआप कमी होते, आणि माया कमी झाली का तुझा गेम होतो. तू वळवळ करू नको, ही इच्छा सांगते. माया तिला म्हणते तू जगत नाही, कारण तुला लोक भजन करून मारल्याशिवाय. माया म्हणते मी मरण घ्या, मी मरण. हरी हरी तुम्ही म्हणारे, हरी म्हणलं माझी ताकद कमी होईल, हरिपाठ केल्यावर माझी ताकद कमी होईल. पण माहिती म्हणून सांगते इच्छे तुला, मला 16 पोर आहेत. माया बोलते माया, आणि माया म्हणते माझी 16 पोर आहेत ना, एक पोरगा जर एका माणसाला बिलगला तर त्याची जिंदगी बरबाद करू शकतो. अशी माझे 16 पोर आहेत. ही म्हणते लय नाकानं कांदे सोडू नको, तुझ्या 16 पोरांचं नाव सांग. कोण आहे? माया म्हणते माझा पहिला पोरगा आहे मी महाराज. आखी माणसं मी महाराज आहे, तू पागल आहे तू.
मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तू चक्र में चक्र, तुला कोणी सांगितलं तू सदस्य आहे? अरे येड्या, तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाहीये, तुझा गेम केला गावानं 13 लाख घालतो लोकांच्या शिव्या खातो म्हणजे तुका बुद्धिमान आहे. त्याला काय झाला? मी मायेचा पहिला पोरगा, मी नसलो तर कीर्तन कोण वाजवी? बाबा डबा वाजवी. मी नसलो तर चाल कोण म्हणा? मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. तुझ्या वाचून काय आडलं? माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे बाई. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 एकर जमीन विकून आलाय. तुला इकडे काय दिलं? मिळाला तुझा बाप हप्ती हे मी आज सगळ्या लोकांना काय झाला? मी कोणचा पोरगा आहे? मायाचा. मी किती ऐकायचे दादा? 16. आताच 16 त्यातला पहिला चाललाय आताशी. मी 2. तू माझी नाही ना. कोणाचीच नाही. आणि तू कोणाशी जरी संसार केला ना, सुखी नाही. तिचं ऑपरेशन झालंय, तिला 3 पोरं झाले. तुला किती झाले? मी तू 2 झाले पण अजून राहिले. आता माझी काय का? 1 मी किचकट मुद्दा आहे बरं का मग घातला. मी पोरगा आहे. 2 3 2 तू 3 तुझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकीन, पण तू जिरावली नाही ना. मी बाबा नाही सांगणार. लोकांना काय माहिती तू कोण? किती झाले? 3 मी तू तुझं आणि 4था लगेच सांगा. मी तू तुझं. सासूदन सुनाचं भांडण झालं. सुनबाई म्हणती भूक. तुला काय भुकायचं? भूक मला फक्त कुत्र मांजर होऊ द्या, मग तू ये. निर्वास 4 झाले. 4 आता परत एक ऐकायचा. तो वर काऊन बसला तू? आता तुमच्या हात घुसले. मी तू तुझं. ही कुणाची पोर आहे? बस फिट बसले. कोण म्हणलं पोरांना वेद कळत नाही? हा वेदच आहे. ही झाले 4. आता पहिला पोरगा ऐकायचा, परत 14 ऐकायचा. आता 1 काम. तुमच्या माझ्या शरीरात यादी. रावण संपला काम, चंद्र संपला काम, इंद्र संपला काम, विश्वामित्र संपला काम. आणि आजही तुम्ही अभ्यास करा. माणसाचं वाटोळं झालं असेल तर काम. हे इंद्रिकांचं कीर्तन आहे. मी थोडा खरा बोलणारा माणूस आहे. मी म्हणजे वाल्यापोळे आहे सध्याचा. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावलाय. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं बघितलं. रोज 9 लफड आहे माझ्या भोवती. उठलो का लफड सुरू. आणि फक्त गुन्हा एकच, खरं बोलतो. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. महिला मंडळ मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. काम किती वाईट आहे याचं उत्तर आहे का? जरा बसलेली माणसं बारीक आहे का? लहान आणि पोर मध्ये विषय करून बघा. या 4 वर्षात जो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप रडला. रडला तो बाप. मुलीची फी भरायला जमीन विकली तो बाप. पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. माझी मुलगी सापडून, ती माझा प्राण आहे.
पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव, मी तुमची मुलगी सापडून देतो, फक्त पाणी पुसा. तो बाप घरी येतो, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडतो. पोलिसाचा निरोप येतो तुमची मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो. महाराज त्या बापाच्या डोळ्यातल्या पाण्याचा थारा पोलिसाच्या पायावर पडतात. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव, मी तुमची मुलगी सापडून आणून दिली. बाप म्हणतो मी माझे इस्टेटीचं बाप म्हणतो मी माझे इस्टेटीचं वाटोळं करेल, पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. माझ्या प्रियकराला ज्या बापानं बनेन म्हणाला, पुरी जरा नीट आहे का, ज्या बापानं बनेन म्हणालं तर ज्या बापानं बनेन म्हणालं तर पलटी करून घातलं. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुमची फुई भरली, तो तुम्हाला दुश्मन झाला. दुश्मन. अरे तुमच्या लग्नात तुमच्या तुमच्या भावाला नाचायचं होतं रे, नाचायचं होतं तेव्हा. त्याने नवीन शर्ट घेतला तर कपाटात ठेवून दिला. त्याने चप्पल घेतली तर कपाटात ठेवून दिली. माझ्या बहिणीच्या लग्नाला मी शर्ट घालणार आहे, माझ्या बहिणीच्या लग्नाला मी बुट्टे घालणार आहे, माझ्या बहिणीच्या लग्नात मी नाचणार आहे, लग्न चांगलं करणार आहे. पण तुम्ही भिकार पोराच्या नादी लागले. अरे तरणा बाण भाऊ तुम्ही आयुष्यातून गावातून उठवला. त्याला लग्न शब्द म्हणलं तरी त्याच्या डोळ्यात पाणी येतं. हे दुसरं तिसरं कोणीच करीत नाही. त्याचं नाव काम आहे. काम आहे काम. तुम्ही सगळ्या पोरींचा अभ्यास करा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. बोलेल कोण? या जगात जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. या जगात जो बुटा चाटून जगेल आणि दुसऱ्याचे भोंगे बांधून जगेल त्याचाच फक्त सत्कार होईल. या जगात खरा बोलणारा जगू शकत नाही. खरा बोलला त्याची क्लिप, खरा बोलला त्याची बातमी, खरा बोलला त्याच्यावर गुन्हा, बुट चाटेल त्याचा सत्कार. हा नियम आहे. तो काम आहे काम. आणि आज सगळ्या जगाला कोणी संपवलं? कामाने. किती झाली माहिती? पहिले 4 झाले ते सोडून द्या. एक कोणता? काम. दुसरा नाही का? दुसरा क्रोध. आणि पाया पडतो तुमच्या सगळ्या माणसांच्या. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंद्रिकर भोकस, तू मुक्सील. इंद्रिकर एका झापडीचा गडी नाही, पण ते 6 लाख खर्चायचे कवा? तुमच्या पाया पडतो रागाला आकडा. यावर तुमचं काय मत आहे? आणि रागाच्या भरात केलेलं कृत्य. महिला मंडळ एखादा माणूस महिला मंडळ एखादा माणूस महिला मंडळ एखाद्या महिलेचा गळा दाबतो. तिला वेदना किती होत असतील कधीतरी विचार करा. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पण एखादा नराधम एखाद्या बायकोला रक्त पेटून रक्त रॉकेल वतून पेटवता. त्रास किती होता बोला. आणि हे दोघच करू शकतात फक्त काम आणि क्रोध. आणि तिसरा पट्ट्या आहे लोभ. आणि आज जगातली सगळी भांडणं 7-8 महिने झाले आपण भांडणं ऐकतोय. तसे 2.5 वर्षापासून आपण भांडणं ऐकतोय. 2.5 वर्ष झाले टीव्हीला फक्त भांडणच चालू आहे. फक्त याच आठवड्यात भांडणं बंद झाले आणि कौतुक सुरू झालं. 4 तारखेपासून भांडणं बंद झाले. ऐका भांडणच करतोय आपण. आणि तिसरा आहे लोभ आणि चौथा आहे मत. चौथा कोणता आहे? मत. ऐका मत. आता वाजवण्याचं मत आहे. मला माझ्या कीर्तनाचा मत आहे. पण बसलेल्या माणसांच्या पाया पडतो. म्हसोबाची यात्रा आहे. कार्यक्रमाचे आयोजक ओंकार सदाशिव घाटे
कार्यक्रमाचे नियोजक सगळी यात्रा कमिटी आहे, पाया पडतो तुमच्या. तुम्ही माझ्या आता 100 पोरं माझ्या पुढे उभे करा. आता 193 पोरं 100 पोरांमध्ये दारू पितात. बोला तुमचं काही बोला. 100 बेवडे मी तुम्हाला आत्ता दाखवतो इथं. 93 मध्ये 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. दारू न पिणं हा कमीपणा झाला सध्या. जी लोक दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि सरकार कुणाचंही येऊ द्या, कधीच दारू बंदी होऊ शकत नाही. दारूवर जो बोलेल त्याचा गेम. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. कोण बोलेल कोण? आणि जो बोलेल तो सकाळपर्यंत राहणार नाही. 200 शिव्या खाणारा माणूस मी रोज मोजून 210 आरामशीर होते दिवसभर. आणि गुन्हा एकच, पण 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. आणि 8 महिन्यासमोर बसलेली माणसं शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेली इथं 4 जण आहेत. तुमच्या बापानं पाहिलं होतं का नालायक 2 रुपयाला 36 रुपये. मराल एवढं जमिनी राहणार नाही तुम्हाला. जमिनी हसण्यावारी गोष्टी लिहू नका, फक्त खोटं आहे का सांगा. पोरानं ह्या 4 वर्षात बापाने खाना दिला पोराला. मुलगा गेला, मुलगा गेला, हो बाप आहे गेला. मुलगा गेला आई आहे, मुलगा गेला बाप आहे. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लहानारी पोरं उड्या हाणतात. उड्या काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्या पोराला की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात का? अरे नालायक हो, तुमचे लग्न निघले का वरात दारू, तुमच्या वराती निघल्या का दारू, तुमचे वाढदिवस असले का दारू. तुम्ही समाज संपवणार किती याचा विचार करा. करा विचार. तुम्हाला मजा लागते ना, मग तुम्ही गरीबाची पोरं मातीत घालणार किती किती घालणार. तुझ्या पोराच्या लग्नाला 15 पोरांना दारू प्यायला शिकवली, 3 पोरं दारू पिऊन मेले. तुझ्या बापाचं काय गेलं? तुम्ही समाज संपवणार किती? पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं. ते प्रेत रस्त्याला घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं का? आई लोकांनी कुठे चालवलं? आणि ते प्रेत पेटवल्यावर पोरं म्हणतात, आई पेटवला माझा बाप, पेटवला. सांग आई माझ्या बापाने काय केलं का? माझा बाप पेटवला आहे. पेटला का आई? माझा बाप पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग शाळेत आल्यावर पोरं म्हणतात, तू काल शाळेत का आला नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी आलो नाही. मग ती शाळेतली पोरं त्याला विचारतात, आज तू खेळत का नाही? का खेळत नाही? ती पोरं म्हणतात तू खेळत का नाही? ते पोरग म्हणतात माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी जेवण खेळत नाही. या 4 वर्षात 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 4 वर्षात स्तनातलं दूध पिणारं पोरग बापाच्या दाव्याला आहे. आणि या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. कीर्तनाला बसलेले सगळे दारुडे ध्यानात ठेवा. नालाय का दारू भरपूर प्या, दारूवर कोण शेवटच गेलाय. तो तर अर्थव्यवस्थेचा कमाई. समाज जर तणावमुक्त करायचा असेल, आठवड्याला 500 पोरं पिऊन मेले तरी चालतील, पण दारूबंदी झाली पाहिजे असं कोणी म्हणायचं नाही. आणि जो म्हणेल त्याचा पहाटपर्यंत गेम. तुम्ही दारू भरपूर प्या, दारू आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारूने अंडरपॅन्ट भाव,
फक्त तुम्हाला मसोबाच्या यात्रे सांगतो, नालायक हो, फक्त तुम्ही लग्न करू नका, दुसरीची जिंदगी बरबाद करू. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत बोलवायचा त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो महाराज, 5वीला मुलगी आहे म्हणजे 10 वर्षाची आहे, तुझा भाऊ 3रीला आहे म्हणजे 8 वर्षाचा आहे. शाळेतून पोरं आली तर महिला मंडळ काय म्हणतात, जेवण, आई भूक लागली, आई भूक लागली, आई टोपला उचलते, एकच भाकर शिल्लक आहे, एकच, आणि आई म्हणते बारीक करते भाकर आणि खा तुम्ही दोघं जण खा. ती 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला, ती 5वीची पोरगी आईला म्हणते, आई खा ना ग आई, 2-3 घास खा. ती पोरगी म्हणते आई खा. ती आई काय म्हणते माहिती का, बाळा मी संध्याकाळी खाईन. त्या 5वीच्या पोरीचं वाक्य ऐका दारुड्यावर आलाय का सगळे मी एवढे. ती 5वीची पोरगी ती 5वीची पोरगी म्हणते आई 2-3 घास काय, आई माझा बाप जर दारू पिऊन आला नाही मारेल तुला, मारेल. रोज माझा बाप आई तुला मारतो ग, तुला जीव देत नाही, मारतो. दारुडे इतके नालायक आहेत महाराज, भांडे ऐकून दारू पिणारे लोक आहेत, भांडे ऐकून, भांडे ठेवले नाही नालायकाने घरात, लुगडे विकले बायकांची, लुगडे. इतकी नालायक आवडलं ते महाराजांची. दळायला गेला तर दळण विकून दारू पिणारे लोक आहेत. तुमचं काय मत आहे बोला, मी काहीच बोलत तुम्हाला सुधारत का, मी काय माझं कीर्तन ऐकलं बदल होतो मागच्या. आणि ती 5वीची पोरगी आणि तो 3रीचा पोरगा ग्रहपाठ लिहितात. दारुड्याच्या शिव्या अजून एकाही लेखकाला लिहिता आल्या नाहीत, कारण ते लिहिण्याच्या लायकीच्या शिव्याच देवाने करावं आपल्या तोंडात, त्या कधी येऊ सुद्धा नाही. आणि ते पोरग बापाची शिवी ऐकली, सरळास बहिणीच्या कुशीत घुसत. आणि ती बहीण ती बहीण खाटाखाली भावाला घेऊन झोपते. ही दारुडी अवलाद घरात येते, 2-4 शिव्या देते आणि बायकोला हाणते. ती पोरगी डोक्यावरची गोधडी काढते आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे पाहते. माझा बाप माझ्या आईची केस ओढतो, माझा बाप माझ्या आईला मारतो. हे कीर्तनातलं नाहीये, हे आज माझ्या समोर कीर्तनाला बसलेल्या 80% लोकांचं आहे. कसायला गाई देणं आणि दारुड्याला मुलगी देणं ही गोष्ट सारखीच आहे, ध्यानात ठेवा. पण देव इतका खेळे महाराज, त्यांचीच पोरं हुशार निघतात. ज्यांची फी भरायची परिस्थिती नाही ना, त्या पोरांना फुल मार्क आहेत. आणि ज्यांची शाळा विकत घेण्याची ताकद आहे, ती अवलाद 42%च्या पुढे. त्याला 42 झाले म्हणजे लय झाले त्याच्या मागे. आणि या पोरांना 92-93% मार्क आहेत, पण फी भरायची परिस्थिती नाही. 85 वालं पोरग आर्टला ऍडमिशन घेतंय, कशामुळं? फी नाही, कारण शाळा सगळ्या समाजसेवकांच्या आहेत, ज्यांना खास समाजाची प्रगती करायची आणि समाज एका उच्च लेव्हलला नेऊन ठेवायचा आहे. त्यांनी शैक्षणिक संस्था काढल्या, तो जनतेच्या हिताचा निर्णय. ही जनता जर अशीच लुटायची असेल, बोलल कोण? एखादा माणूस तरुणपणात मेला तर त्याच्या 10व्याला भाषण ऐकलं ना, त्या कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही त्यांचा आधार आहोत, ही सोडायची नाही. निम्मी तरी घे, समाजाला ती सवय लागेल. गोड बोलून लोक मारायची, फक्त गोड बोलून. ते पोरांना तर काही कळत नाही, सरळ बसा पटकन, बेडे सावधान, तांगण्यावर करतो, सावधान आहे.
रिलॅक्स. रिलॅक्स. आता 5 मिनिटं सावधान राहायचं. 10वीला कोण गेलाय आता? 10वीला 9वीतून 10वीला कोण गेला इथं? तू गेला का रे? 10वी सेमीला आहे का मराठीला आहे? हा, मराठी मिडियमला आहे का? घाबरू नको. 9वीला होता तू गेल्या वर्षी, आता 10वीला गेला का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम होते. त्याचं नाव काय? दात नका काढू, सगळ्यांना विचारणार मी. होता का न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनचा तिसरा नियम होता का? मग संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. न्यूटनचा कितवा नियम आहे? कितवा? 10वीला कोण गेला? 10वीची परीक्षा कोण दिलेली तर? तूच तू 8वी सेमी का मराठी? हा, सेमी का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस. मान का है तो सॉलिड लिक्विड और गैस. लिक्विड वाटर, लिक्विड स्टोन, सॉलिड वुड, सॉलिड कार्बन, कार्बन गैस. रॉन्ग. कार्बन इज ए सॉलिड, कार्बन डायऑक्साइड इज ए गैस. तू किती रे? 7वी सेमी का मराठी? मराठी मिडियम आहे का? बापाच्या बायकोची आई आणि आता हे मी बोललो असतो ना, तुम्ही क्लिप तयार केली असती. मुलीकरांनी मुलांच्या भावना दुखवण्या, यांचं योग्य ती कारवाई झाली पाहिजे. यांचं काय करणार? पहिला पोरगा आहे, काम येतो का आपण? तुम्ही काय काळजी करायचं? आज कीर्तन परत गेला, आता 5 झाले तुम्ही. सर्व तू किती तुला रे? 8वी सेमी का मराठी? 10वीला कोणीच नाही गेला. 10वीला गेलाय तू? कोण गेला? तो सांगितलं. 10वीला कोण गेला आता? 10वीच्या परीक्षा दिलेली कोण आहे? परीक्षा दिली पोरींमध्ये कोण आहे रे? तो 10वीची परीक्षा दिली का? किती दिलाय? हा, 7वी 6वी सेमी का मराठी? 10वी नाही का? आता 9वीत होता का तू? सेमी का मराठी? मराठी मिडियम नव्हता का? क्रिया व प्रतिक्रिया मध्ये नेहमी समान असतात, परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात. हा न्यूटनचा गतिविषयक कितवा नियम आहे? 4था. न्यूटनने नियमच 3 काढले. हा ज्युनियर न्यूटन आहे. न्यूटनने नियमच 4 काढले. आता थोडं पुढं बारीक आहे का? आता फिट झाले. मी, तू, तुझं, माझं 4 झाले. आता पुन्हा पुढचे आहे का? मोजा तुम्ही आता पटापटा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. किती झाले? 6. आणि पहिले किती झाले? 4. 6 10. आता एकूण पोरं किती आहेत? 16. कोणची? मायाची. बस फिट बसलं कीर्तन मायाची. आता 6 राहिले. ते 6 राहिले. नीट बस. 6 राहिले तेवढे ऐका. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा आणि तितिक्षा. ही 16 पोरं या शरीरात राहतात. आता आज ज्याची जत्रा आहे तो म्हसोबा आहे. आणि म्हसोबा हा भगवान शंकराचा अवतार आहे. हे सगळे देव आहेत. भगवान शंकर महादेव आहे. सगळ्यात नंगाड गिराईक
शंकराच्या टोळीच्या कोणी नादी लागायचं नाही. बाप एकपट पोरग दुप्पट त्याची पोर तिप्पट. ते शंकर ते इतकं नंगाड देवे, बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदरावर. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार, बायको फिरायला वाघावर. आणि जगातलं पहिला महिला आरक्षणच शंकरांना दिलं. आता हे पुढारी गोमन त्यात आम्ही 40% दिलं, ते पहिलंच होत. आता हे चाललंय आंधळ दलित आहे, म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. आणि ती म्हणती हे मला पोषण देत आहे, मी देऊ दे, पण तू लावी ती कुठं. हे मला पोषण काय गाजर पोषण देतो, तुला दातच नाही. इथं जाहिरात कशी असली तर चालती, फक्त कीर्तनकारांनीच खरं बोललेलं चालत नाही. तर आता मला सांगा, सगळ्या लोकांना अंडरपॅन्ट आहे का नाही? आहे का? आहे आत आहे का बाहेर? अंडरपॅन्टची जाहिरात करायची काही गरज आहे? एक जाहिरात आहे अंडरपॅन्टची, एक कार्टासमोर हात करत आणि एका पोरीला इथं दिसत ते नाव. एक तर इतकी पिंडोक जाहिरात आहे, अंडरपॅन्ट हातात धरते आहे ना. दिल मेरा एक जाहिरात इतकी बिंडोक आहे, एक पोरगी वरून चालते पोरग, आणि एक पोरगी खालून चालते, आणि ते पोरग वरून छत्री घालून चालत. मला आता वाटतं मला मरण यावा आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावा. मी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मस्त मजा येते. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा, कारण आता मी आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. आता ही एवढी लोक कीर्तनाला आलीत का आणली? आणि